हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी चालली आहे योगाचं. आज अभिमान सोसायटी म्हणजे आमच्या सोसायटी मध्ये भारतीय योग संस्थानतर्फे योगा बॅचचं ओपनिंग होतं. त्यासाठी मी निघाली आहे आणि ते तयारी सुरूच झाली आहे रांगोळी काढायला. खूप छान प्रोग्राम झाला, तुम्ही बघू शकता. खूप मस्त मजा आली. खूप छान संस्थेकडून माणसं आली होती ओपनिंगसाठी आणि आम्ही त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आमच्या मस्त नाश्ता केला होता. तो म्हणजे खिचडी. तो आम्ही घरीच सगळ्या लेडीजनी बनवला होता. तुम्ही बघू शकता कशी तयारी चालू आहे. त्यानंतर इथे रांगोळीला आउटलाईन मी करत होते, पण मी दिसतच नाही आहे या व्हिडिओ. एका मुलाला सांगितलेलं, त्याने प्रॉपर घेतला नाही व्हिडिओ. त्यानंतर तुम्ही बघू शकता दर थोड्या अंतरावर आम्ही सगळ्या लेडीजनी फुलं काढली होती. तुम्ही बघू शकता इतके सुंदर, प्रत्येक फूल इतकं छान दिसत होतं ना. हे आतमध्ये जाताना सुरुवातीलाच गार्डनच्या एंट्रन्सला ही रांगोळी होती. त्यानंतर दर थोड्या अंतरावर आम्ही फुलं काढलेली. अजून चालूच आहे रांगोळी. आणि तिथे मध्ये आयुष्य येऊन मला सांगत, मला झोका खेळायचा आहे, झोका चल आपण खेळू. मी म्हणलं थांब, तिला मला जरा व्हिडिओ बनवू दे, आता ओपनिंग आहे त्यामुळं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी छान रांगोळी आणि प्रत्येक फूल इतकं सुंदर आलं होतं ना. आणि कोणी एकानेच नव्हती काढली रांगोळी, बऱ्याच लेडीज काढत होत्या. प्रत्येक फूल इतकं छान आलं होतं ना की बस. त्यानंतर योगा स्पेशल रांगोळी होती तिथं एकदम जवळ तिथं एंट्रन्सला. आणि साईडला पण चकल्या काढल्या होत्या, चकल्या. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, अशी तयारी केली होती खुर्च्या पाहुण्यांसाठी. हे भारतीय योग संस्थांचं बॅनर. त्यानंतर आम्ही थोडे फोटो काढायला सगळे बाहेर आलो होतो. सगळ्यांची गडबड, आम्हाला पण फोटो घ्यायचे, आम्हाला पण फोटो काढायचे सगळे. त्यानंतर थोडे फोटो काढले सगळ्यांनी आणि नंतर परत आमची तयारी चालू झाली. कार्यक्रम खूपच छान झाला. जे पण योगा करत नसतील त्यांनी नक्की योगा करा, योगाचे खूप बेनिफिट आहेत. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी योगा मॅट टाकल्या होत्या, तो बघू शकता बॅनर. त्यानंतर आतमध्ये सरस्वती देवी आणि संस्थेचे संस्थापक त्यांच्या फोटोच्या तिथे पण छान एक रांगोळी काढली होती फुलांची. सगळे बसले, सगळ्यांचे काय ना काय काम चालू होते. त्यानंतर हे होते पाहुणे, तुम्ही बघू शकता ते संस्थेचे लोक आले होते ना, त्यांचं ते मॅडम आणि सर, त्यांचं एज एवढं होतं तरीही ते संस्थेच्या म्हणजे नवीन आमचं उद्घाटनासाठी आले होते. इतकं छान वाटलं ना. म्हणजे आजकाल एवढं इंटरेस्टेड कोण आहे ज्यासाठी काही करण्यासाठी, पण ते एवढे लांबून आमच्यासाठी आले, एवढं त्यांनी आमच्यासाठी केलं, खूप छान वाटलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांचं एज, त्यांना चालायला थोडं हे होत होतं, तरी पण ते आमच्यासाठी एवढ्या लांब आले. त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे फुलं टाकत होतो त्यांच्या पायाखाली. त्यानंतर ते आतमध्ये आले. सगळ्यांची नुसती धावपळ चालू होते, गोंधळ चालू होता. त्यानंतर ते आल्यानंतर आम्ही छान सर्वांना पहिलं बसवलं. त्यानंतर सरस्वती वंदना प्लस सरस्वती वंदना गाणं म्हणलं. त्यानंतर देवीची पूजा केली, तिथे दिवा लावला. त्यानंतर आमच्या लेडीजने सरस्वती वंदना ते जे गीत असतं ते बोललं. त्याचा पण व्हिडिओ आहे, मी व्हिडिओ थोडासा टाकला आहे त्यात. पण जर तुम्हाला अख्खा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी फुल व्हिडिओ पण आपल्या चॅनलला पोस्ट करेन.
बघू शकता इथे सुरुवात झालेली आहे. गायत्री मंत्र म्हणले सर्वांनी. व्हिडिओ काढते व्हिडिओ शूट करते. त्यानंतर सगळ्या पाहुण्यांना गुलाबाची फुले दिली आम्ही आणि त्यांनी पण बरेच गुलाब शिल्लक होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला परत सगळ्यांना एक एक गुलाबाचं फूल दिलं होतं. त्यानंतर सगळ्यांचा अभिप्राय घेतला, कारण आम्ही 3 महिने योगा करत होतो आणि त्यानंतर आमचं हे उद्घाटन झालं होतं 2 ते 3 महिन्यानंतर. आणि उद्घाटनाच्या वेळेस आहे ना आम्हाला सांगायचं होतं की आम्ही जेव्हापासून योगाला येतो आहे तेव्हापासून आम्हाला काय बेनिफिट झाले, योगाचे बेनिफिट नाही तर आम्हाला काय बेनिफिट झाला हे सांगायचं होतं. इतकं छान प्रत्येकाने इतकं छान छान सांगितलं ना. काहींना भूक लागत नव्हती, भूक लागायला लागली. काहींना स्ट्रेचेबिलिटी नव्हती, काहींची फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेचेबिलिटी वाढली. त्यानंतर एक फ्रेशनेस येते. प्रत्येकाने आपला आपला अनुभव शेअर केला, खूप छान. काहींना खाली मांडी घालून बसता येत नव्हतं, त्यांना आता व्यवस्थित बसता येतं, उठता येतं. इतकं छान बेनिफिट आहेत योगाचे. प्रत्येकाने योगा केला पाहिजे. स्वतःहून योगाला थोडंसं वेळ काढला पाहिजे. सगळे पण आले पाहिजे. नंतर हे सर म्हणजे आमच्या योगाच्या टीममध्ये बऱ्याच लेडीज आहेत, पण 3च जण जेंट्स आहेत. त्यामध्ये हे दोघे आणि एक सर कुठे जगताप सर ते पण होते. 3च जेंट्स आहेत. त्यातले हे थोडं अँकरिंग करत होते. सगळ्या लेडीज बसल्या होत्या. प्रत्येकाला फूल देऊन झाल्यानंतर प्रत्येकाचा अभिप्राय घेतला. त्यानंतर सगळ्यांना बसवलं थोडंसं. त्यांनी सांगितले योगाचे काही नियम, थोडंसं सगळ्यांचं बोलणं झालं, सगळ्यांची भाषणं झाली. त्यानंतर कार्यक्रम संपला. त्यानंतर सगळ्यांना दही आणि खिचडी दिली होती. त्याचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण माझं बाळ माझ्या मांडीवर झोपलं होतं आणि ते शूटच करायचं राहून गेलं. आणि दुसऱ्या कोणी पण शूट केलं नव्हतं ते, त्यामुळं मला काही मिळालं नाही. पण इतकी छान खिचडी झाली होती, बस सगळ्यांना खूप आवडली होती. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. इथे मॅम सगळ्यांना नावं विचारत होत्या, बोलत होत्या सगळ्यांशी थोडंसं. त्यानंतर मी इथे सांगत होते माझा अभिप्राय, मला काय बेनिफिट झाला आहे. खूप सुंदर कार्यक्रम झाला. तुम्ही पण योगा करा आणि योगाला थोडंसं आपल्या लाईफमध्ये घेऊन या, कारण प्रत्येक स्त्रीला म्हणण्यापेक्षा प्रत्येकालाच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी योगा करा. योगाचे खूप जास्त बेनिफिट आहे. आणि थँक्यू भारतीय योग संस्थानला, ज्यांनी आमच्यासाठी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ते म्हणजे आम्हाला शिकवतात. त्यांच्यातले लोक येऊन शिकवतात, त्यांसाठी त्यांचंच धन्यवाद.